नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या आणि माझ्या मित्रांच्या जगन्नाथपुरीच्या अस्मरणीय यात्रेचा अनुभव। सकाळी आम्ही ट्रेनने आमचा प्रवास सुरू केला। आम्ही थर्ड एसी डब्यात बसलो होतो। आज छान थंडी आणि आरामदायक वातावरण होते। मित्रांबरोबर गप्पा मारत गरमागरम चहा आणि कॉफीचा आस्वाद घेत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली। सर्वजण आरामात बसलो आणि वातावरणात उत्साह होता। मी मात्र ट्रेनच्या खिडकीतून बाहेरचा नजारा पाण्यात गुंगून होतो। हिरवीगार शेत, गाव आणि अधूनमधून दिसणाऱ्या नद्या। सुमारे काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही अखेर जगन्नाथपुरी स्टेशनवर पोहोचलो। स्टेशनवर उतरलो आणि बाहेर आलो तर तिथे ही एक वेगळीच भक्तिमय वातावरण जाणवत होते। आम्ही लगेच एका ऑटोला पकडलं आणि थेट मंदिराच्या दिशेने निघालो। रस्त्यावर भक्तांची गर्दी होती। जय जगन्नाथ जय घोष होत होता। ते ऐकून आमच्या अंगाला काटे आले। मंदिराजवळ पोहोचलो आणि पहिलं जगन्नाथ प्रभूचे भव्य रथ, तो क्षण खरंच डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता। संध्याकाळी आम्ही समुद्र किनाऱ्यावर म्हणजेच पुरीच्या प्रसिद्ध बीचवर गेलो। थंडगार वारा, समुद्राच्या लाटा आणि मित्रांसोबत हसरे क्षण आणि खूप मजा आली। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो आणि रथयात्रेच्या वेळेस जगन्नाथ प्रभूचे रथावरती दर्शन घेतले। त्या दिवशी ते शुभदर्शन अजूनही मनात ताजे आहे। ही होती आमची छोटीशी रथयात्रा, पण अनुभव खूप मोठा होता, दिव्य होता। तुम्ही एकदा नक्की या।